इथं आमच्या बासरीच्या स्वरमागा आला होय. ये बाबा ये, तुला या बाळकृष्ण मुळेकडून काय पण मिळायचं नाही. आशीर्वाद तर मिळेल फुकाट. अरे जातीनं शिंपी आहे ना मी. हा, कुणाचं फुकट काच किंवा बटन करत नाही मी. भूत काढू काढू लई पायका जमावला नव का? जमावलं का नाही? जमावलं का नाही? सांग सांग. देतो का मला? देतो देतो. हा तो दे, तुला देतो आशीर्वाद. एवढं समजा ठाव आहे तर किती पैसे जमिले ते तरी सांगा की. सांगू? रुपयाला एक भूत नव का? रुपयाला एक भूत 120 भूत काढलीस. 120 रुपये झालं का नाही? हा, माझ्यासाठी ठेवलं का नाही? हा, त्या त्या मर्ग्याच्या पाकोट्यात बांधून ठेवले ना. गुरुजी गुरुजी गुरुजी, आजपासून तुम्ही माझा सद्गुरू. मरस्तवर तुमची आज्ञा मी पाळल, तुम्हाला पुजल. ठीक आहे ठीक आहे. आज शनिवार, मारुतीचा वार, अश्विन वद्य पंचमी. आज मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. तू ईश्वरी अंश आहेस बाळू, ईश्वरी अंश आहेस. गोर गरीब, आडले नडले, शिक्षित अशिक्षित यांचा उद्धार कर. तू योगी आहेस, योगी. नीती न्यायानं द्रव्य मिळवून सत्शास्त्राधारानं दान धर्म व्रत वैकल्य कर. ईश्वरी सेवेचे दासत्व पत्करूनच आपण जन्माला आलो. आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि 84 लक्ष योनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळव. हा देह नाशवंत आहे. पुन्हा वस्त्र बदला. हे साल 1930. 1948 साली गुढीपाडव्याला गुढी उतरेपर्यंत मी तुझी अखंड सोबत करील. गुरुजी, मी बी तुम्हाला अखंड सोबत करीन. हा बाळू धनगराचा शब्द आहे. आणि मी तुम्हाला 120 रुपये लगेच आणून देतो गुरुजी. हे भूतावळीचे पैसे लाभणार नाहीत रे. आता करतो, पंढरपूरला जातो. तिथं भिकारी, अनाथ, गोरगरीब, आंधळे, पांगळे त्याला वाटून टाकतो. चल चल चल, उठ उठ उठ. आपल्याला कामाला लागायला पाहिजे. हे बघ, तू असं कर, तू गोरगरिबांचं बघ, मी देवाचं बघतो. चल उठ उठ उठ. गुरु, मला बासरी वाजव दे. चल जा.